कौल फ्राय करायचं, चिकन कौल फ्राय. मस्त गोल्डन ब्राऊन झाले, व्यवस्थित भाजले. शुभ सकाळ मंडळी. आता 10 वाजलेत आणि आज आहे रविवार. तर रविवारचा आमचा प्लॅन आहे कौल फ्राय करायचं, चिकन कौल फ्राय. एकदा मी लास्ट टाइम केला होता, तसंच ह्या वेळेला पण करायचा प्लॅन चाललाय. तर बघूया कसा होतोय ते. आणि तुम्हाला पण कौल फ्रायची रेसिपी कशी असते ना, ते ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि आपण आता आपल्या कंपाऊंडमध्येच आहोत, म्हणजे आवाडा आहे ना, घराच्या मागचा जो परसावना आहे त्याच्यामध्येच आहोत. आणि बघ पाखरांची पण आवाज येतोय. इकडे आता एक चूल बनवूया आणि कौल वगैरे घेऊन सगळी तयारी करूया. आपण एक कौल घेतलाय, मंगलोर कौल असतं ना तसंच आहे. तो कौल मस्त स्वच्छ धुवून घेतलाय. आता इस्तो पेटून घेऊया. इस्तो आपण पेटवलाय आणि आता त्याच्यावरती कौल ठेवलाय. तोपर्यंत आपण सगळं चिकन वगैरे मॅरिनेशन करेपर्यंत आपला कौल ठेवलाय, तो कौल मस्त गरम होईल. हा आपण चिकन घेतलाय, अर्धा किलो चिकन आणलंय आणि त्याच्यामध्ये आता मसाला वगैरे सगळे ऍड करून घेऊया, मॅरिनेशन करून घेऊया. तर सुरुवातीला हळद टाकूया, तिखट मसाला आहे हा, जेवढा आपल्याला तिखट लागणार आहे तेवढा तिखट टाकून घेऊया. हा आपण चिकन मसाला आहे, आलं लसूण पेस्ट, हा घरी बनवलेला गरम मसाला आहे, तो टाकूया थोडासा. दही टाकूया, 2 चम्मच दही टाकले आपण. आणि इकडे मीठ आहे, तो चवीनुसार पण त्याच्यात मीठ पण टाकून घेऊया. बस
आता मिक्स करून घेऊया आणि तोपर्यंत आपला कौल पण इस्तो पण मस्त पेटला आहे आणि कौल पण तापतोय. इस्तो पेटवून मस्त एक 5-10 मिनिटं झालेत आणि कौल एकदम चांगला गरम पण झालाय. आता तेल टाकूया आणि चेक करूया. तेल पण मस्त गरम झालंय आणि कौल पण तापलाय. आता एक एक टाकूया पीस त्याच्यावरती. सध्या एवढेच टाकून घेऊया आणि चेक करूया मीठ वगैरे व्यवस्थित आहे का आणि किती वेळ लागतो ते बघूया. कारण पहिला राऊंड असेल ना, पहिल्या राऊंडला थोडासा वेळ जातो सुरुवातीला. त्याच्यानंतर एकदा कौल चांगला तापला मग वेळ नाही लागत. तेल टाकतो ना तेव्हा जो स्लोप आहे ना, तो स्लोप व्यवस्थित ठेवायला लागतो. नाहीतर मग तेल एका साईडला जातो किंवा मग इकडून समोरून बाहेर पण पडू शकतो. त्यामुळे तो व्यवस्थित टाकायचा. दहा एक मिनटं झालेत आणि आता पीस बघा मस्त गोल्डन ब्राऊन पण झालेत, चांगले भाजलेत पण. आता काढूया एक 2-3 मिनिटांनी आता काढून घेऊया. कलर बघा किती मस्त आलाय. आणि ना ह्या चिकनची खासियत म्हणजे ना, ह्याचा जो फ्लेवर आहे ना, कौलाचा जो मातीचा फ्लेवर असतो ना, तो फ्लेवर लागतो. त्यामुळे तो आणखी टेस्ट त्याला भारी येते. कलर बघा कसा मस्त आला. आपण पहिला राऊंड टाकलेला ना, तो झाला आहे. काढून घेऊया. दुसरा राऊंड आहे आणि हा बघा आपण पहिले काढलेत. आता टेस्ट करून बघूया गरमागरम मीठ वगैरे सगळं कसं काय आहे, मसाला वगैरे. परफेक्ट झालंय. आणि कौलाचा हे फ्लेवर लागतो, म्हणजे तो मातीचा फ्लेवर असतो ना, तंदूर सारखा तसा लागतो. भारी. आता हे सगळे टाकून घेऊया. आता आपण दुसरा राऊंड टाकलाय आणि दुसऱ्या राऊंडला एवढा वेळ नाही गेला, कारण एकदा कौल तापला ना की मग पटापट होतो.
हे मस्त गोल्डन ब्राऊन झाले, व्यवस्थित भाजले. तर मंडळी जवळजवळ आपल्याला एक अर्धा तास झाला आणि अर्ध्या तासामध्ये आपला कौल फ्राय आहे तो कौल फ्राय पण बनवलाय पण. आणि बघा मस्त आता सजवलाय. कांदा आहे, लिंबू आहे, काकडी आहे. स्टार्टर म्हणून तुम्ही खाऊ शकता आणि गरमागरम असेल ना तर अजूनच खूप भारी लागतो. तर आता मगाशी तर मी टेस्ट केलाय कसं झालंय, तर आता पण टेस्ट करून तुम्हाला सांगतो. पहिला लिंबूवरती लिंबू पिळून घेतो. मस्त झालंय. आणि कांदा बेसिकली हा आहे ना, ही रेसिपी आहे ना, ह्याच्यामध्ये कौल आहे ना, त्या कौलाची जी मातीचा जो फ्लेवर असतो ना तो पण लागतो. आणि भारी लागतं. आणि जर हा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.